नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नवरात्रीत 9 दिवस 9 रंग 9 देवी, प्रत्येक दिवशी खास रंग आणि नैवेद्य देऊन आपण देवीचा आशीर्वाद मिळवतो। चला या नवरात्रीच्या रंगांची गोडी आणि त्यामागील महत्त्व जाणून घेऊया। पहिला दिवस पिवळा रंग। हा रंग प्रकाश, आनंद आणि शक्तीचा प्रतीक आहे। या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते, जी शक्तीचे प्रतिनिधित्व करते। तिला नैवेद्य म्हणून तूप दिले जाते, कारण तूप शुद्धता आणि ऊर्जा वाढवते। दुसरा दिवस हिरवा रंग। या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते, ज्यांना ज्ञान आणि तपस्विता प्राप्त आहे। या देवीला नैवेद्य म्हणून साखर आणि फळं अर्पण केली जातात, जे जीवनातील समृद्धीचे प्रतीक आहे। तिसरा दिवस राखाडी रंग। या दिवशी देवी चंद्रघटा यांची पूजा केली जाते, ज्याचे रूप शांतता आणि बलिदानाचे प्रतीक आहे। दूध आणि दुधाचे पदार्थ नैवेद्य म्हणून दिले जातात, कारण दूध जीवनाचे आधार आहे। चौथा दिवस केशरी रंग। केशरी रंग ऊर्जेचं आणि उत्साहाचं प्रतीक आहे। या दिवशी कुष्मांडा देवीच्या आराधनेत आनंद आणि वैभवाचे प्राप्त होतो। देवीला नैवेद्य म्हणून मालपुआ अर्पण केले जातात। पाचवा दिवस पांढरा रंग। पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे, जो भक्तांमध्ये मानसिकता शांतता निर्माण करतो। या दिवशी देवी स्कंदमाता यांची आराधना केली जाते व त्यांना केळं म्हणून नैवेद्य आपण अर्पण करतो। सहावा दिवस लाल रंग। या दिवशी देवी कात्यायनी यांची पूजा केली जाते, जी शक्तीचंच आणि प्रेमाचंच प्रतीक आहे। नैवेद्य म्हणून मध अर्पण केला जातो, जे जीवनातील गोडेपणाचे प्रतिनिधित्व करतो। सातव्या दिवशी निळा रंग। निळा रंग स्थिरता आणि सुरक्षा दर्शवतो, ज्यामुळे भक्तांना आत्मविश्वास प्राप्त होतो। हा दिवस देवी कालरात्रीचा। देवीला नैवेद्य गुळ म्हणून अर्पण केला जातो। आठव्या दिवशी गुलाबी रंग। गुलाबी रंग सौम्यता आणि सौंदर्याचं प्रतीक आहे। या दिवशी देवी महागौरी यांची पूजा केली जाते। या दिवशी खोबरं म्हणून अर्पण केलं जातं। खोबरं हे प्रेम आणि दयाळूचं प्रतीक आहे। नवव्या दिवशी जांभळा रंग। या दिवशी देवी सिद्धिदात्री यांची पूजा केली जाते, जी पूर्णत्व आणि सिद्धीचं प्रतीक आहे। देवीला तिळाचा नैवेद्य दिला जातो, जो समृद्धी आणि प्रगतीचं प्रतीक आहे। या नवरात्रीत आपल्याला कोणता रंग आणि नैवेद्य सर्वात आवडला, कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। देवीच्या आशीर्वादाने आपला उत्सव खास बनवूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बाय।